हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंज डेली वोकॅबलरी, मराठी इंग्लिश दोन्ही वोकॅबलरी डे 10मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ऑलरेडी 9 पार्ट्स जे आहेत ते अपलोड झालेले आहेत. पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण त्याच्यातून तुमची एवढी वोकॅबलरी स्ट्रॉंग होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला ते आठवायला पाहिजे तेव्हा आठवेलसुद्धा, कारण आपण वोकॅबलरी घेताना त्याच्यासोबत पिक्चर्ससुद्धा घेत आहोत की तुम्हाला लक्षात ठेवायला ते इझी जावं. ठीक आहे. सो डे 10ला आजचा जो पहिला शब्द आहे तो आहे मकाब्रे. मकाब्रे असं ॲक्च्युली ते मकाब्र असं आहे, मकब्र. ठीक आहे. म्हणजे मी ज्यावेळेला प्रोनाऊन्सिएशन पाहत होते तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन मकब्र असं आहे. सो मकब्र काय असतं? डिस्टर्बिंग अँड हॉरिबल बिकॉज ऑफ इन्व्हॉल्वमेंट विथ डेथ ऑर व्हायलन्स. अशी एखादी गोष्ट जी भीतीदायक याच्यामुळे वाटते कारण त्याच्यामध्ये काहीतरी डेथशी रिलेटेड आहे, म्हणजे मृत्यूसंबंधी काहीतरी गोष्ट आहे, म्हणून ती गोष्ट आपल्याला थोडी भयानक वाटते. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर हे असं जर एखादं पिक्चर आपण पाहिलं तर ऑब्व्हियसली आपल्याला थोडीशी भीती वाटते किंवा ते थोडंसं आपल्याला डिस्टर्बिंग वाटतं. बऱ्याचदा तर ना खेडेगावामध्ये मी खूप वेळा असं पाहिलं की चुकून जर एखाद्या व्यक्तीला जिवंतपणी कावळा शिवला, कावळ्याने टच केलं, तर ती व्यक्ती मृत पावली असं कुठल्या तरी नातेवाईकाला सांगितलं जातं. मग त्यांनी थोडंसं रडलं पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रथा पाळल्या जातात. सो मकब्र म्हणजे काय असतं तर जे भयानक आहे, भीतीदायक आहे, केवळ एवढ्यामुळे की ते मृत्यूशी जोडलेलं आहे. ठीक आहे. सो याचे सिनोनिम आहेत ग्रीम, हॉरिफाईंग किंवा घास्टली. घास्टली हा शब्द आपण पाहिला, मी तुम्हाला सांगितलेलं की घोस्टवरून तुम्हाला घास्टली हा शब्द जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. अँटोनिम्सचं जर आपण पाहिलं, अँटोनिम्स जर पाहिले तर प्लीझंट, ब्युटिफुल, डिलाइटफुल, म्हणजे काहीतरी आल्हाददायक छानसं जे आहे ते. ठीक आहे. सो हे त्याचे अँटोनिम होतील. एक्झाम्पल काय? द मूवी हॅड मकब्र सीन्स ऑफ डेथ. त्या चित्रपटामध्ये मृत्यूची भयानक अशी दृश्य होती. लक्षात ठेवायला सोपं आहे. कब्र, कब्र हा शब्द लक्षात ठेवा. कबर, कब्र, मकब्र. ठीक आहे. सो जे मृत्यूशी रिलेटेड आहे म्हणून भयानक आहे असं. नेक्स्ट वर्ड आहे मेशी. मेशी, मेशी म्हणजे काय असतं? मेड ऑफ ऑर कॅरेक्टराइज्ड बाय अ मेश, म्हणजे जो जाळीसारखा आहे, जाळीचा बनलेला आहे असा. जाळीदार जर एखादी गोष्ट असेल तर त्याच्यासाठी मेशी हा शब्द वापरला जाईल. ठीक आहे. सो नेट लाईक किंवा लॅटिस लाईक किंवा वेब्ड. आणि अँटोनिम काय असतील मग? एखादा सॉलिड आहे, म्हणजे जाळीसारखा वगैरे नाही आहे, जो असा घन पदार्थ ज्या पद्धतीचे असतात त्या पद्धतीने आहे, किंवा डेन्स आहे किंवा कॉम्पॅक्ट आहे. द फेन्स हॅड अ मेशी पॅटर्न. फेन्स म्हणजे काय असतं? कुंपण. हा शब्द पण लक्षात ठेवा. फेन्स, बऱ्याचदा आपल्याला हे शब्द माहिती नसतात. तर ते कुंपण जे आहे ते जाळीसारख्या डिझाईनचं होतं, या अर्थाने हे वापरलं जाईल. नेक्स्ट वर्ड आहे मिनरेट. मिनरेट, मिनरेट म्हणजे असतं अ टॉल स्लेंडर टॉवर युजली पार्ट ऑफ अ मॉस्क फ्रॉम विच द कॉल टू प्रेयर इज गिवन. म्हणजे मशिदीमधला वगैरे जो उंच बुरुज असतो की नाही, इथे पहा तुम्हाला दिसत असेल, हा जो उंच बुरुज आहे तर इथून वगैरे आवाज दिले जातात. तर हा जो बुरुज असतो त्याच्यासाठी मिनरेट हा शब्द वापरला जातो. सिनोनिम काय असतील मग याचे? टावर आहे किंवा स्पायर आहे किंवा टरेट आहे. हा शब्द पण लक्षात ठेवा, टरेट. ठीक आहे. अँटोनिम्स काय असतील मग? जे लो स्ट्रक्चर आहे, खालच्या बाजूला आहे, किंवा डोम. डोम म्हणजे काय असतं? जे घुमटाकार असतं असं गोल. ठीक आहे. किंवा ग्राउंड लेवलला असणारं. द मिनरेट वॉज ब्युटिफुली लिट ॲट नाईट, म्हणजे ती जी मिनार होती ती रात्री खूप सुंदर प्रकाशात दिसत होती, म्हणजे ती मिनार रात्रीच्या प्रकाशात सुंदर दिसत होती असं. सो मिनरेट, मिनार, चार मिनार, मिनारवरून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो मिनार, मिनरेट. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर नेक्स्ट वर्ड आहे मायर. मायर, मायर म्हणजे काय असतं? अ स्ट्रेच ऑफ व्हेरी वेट सॉफ्ट ग्राउंड, अ डिफिकल्ट ऑर अनप्लीझंट सिच्युएशन, ज्याला आपण म्हणतो दलदल. मग आता एक प्रश्न विचारते. भारताचा भूगोल अभ्यासताना शिवालिकच्या पायथ्याशी असणारे नद्यांचे 4 प्रदेश जे आहेत, नद्यांच्या गाळाशी संबंधित असणारे 4 प्रदेश आपण अभ्यासतो. त्याच्यामध्ये जो दलदलीचा प्रदेश असतो त्याला काय म्हणतात? कमेंटमध्ये सांगा मराठीमध्ये. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सांगितलं तरी चालेल काय म्हणतात त्याला. त्याच्यासाठी म्हणजे चिखलमय, दलदल किंवा अडचणीची परिस्थिती. सिनोनिम काय आहेत? स्वॅम्प किंवा क्वाग्मायर किंवा स्लो. ठीक आहे. तर हे त्याचे सिनोनिम असतील. अँटोनिम काय असतील? ड्राय लँड आहे, एखादं जे कोरडी जमीन आहे. फर्म ग्राउंड आहे किंवा इज, हे त्याचे अँटोनिम असतील. द कार गॉट स्टक इन द मायर, म्हणजे गाडी जी आहे ती दलदलीमध्ये अडकली.
नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे मॉर्चुरी. हा शब्द कदाचित तुम्हाला माहिती असेल. मॉर्चुरी जरी असा नॉर्मली माहिती नसेल तरी फिल्ममध्ये खूप वेळा पाहिलेला असेल, किंवा जर तुम्ही एखादी अशी क्राईम पेट्रोलसारखी वगैरे सिरियल पाहत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. अ रूम ऑर बिल्डिंग वर डेड बॉडीज आर केप्ट, म्हणजे प्रेतगृह ज्याला आपण म्हणतो, डेड बॉडीज जिथे ठेवले जातात त्या ठिकाणाला मॉर्चुरी असं म्हटलं जातं. मग इथे जर आपण सिनोनिम पाहिले तर मोर्ग हा एक शब्द आहे त्याच्यासाठी. मोर्ग हा शब्द लक्षात ठेवा. डेड हाऊस किंवा कूलर हे त्याच्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. अँटोनिम काय असतील मग? वॉर्ड, वॉर्डमध्ये पेशंट्स असतात, किंवा लिव्हिंग रूम असेल किंवा नर्सरी असेल, हे त्याचे अँटोनिम झाले. एक्झाम्पल काय? द बॉडी वॉज टेकन टू द मॉर्चरी, म्हणजे प्रेत जे आहे ते प्रेतगृहामध्ये नेण्यात आलं. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी काय आहे? एक अशा प्रकारचा स्टडी जो मेंदूचा किंवा ब्रेनचा अभ्यास करणारं जे सायन्स आहे, जो स्टडी आहे, त्याला न्यूरोलॉजी म्हटलं जातं. द ब्रांच ऑफ मेडिसिन दॅट डील्स विथ द नर्वस सिस्टम अँड इट्स डिसऑर्डर. आपली जी नर्वस सिस्टम आहे त्याच्याबद्दल काम करणारी मेडिसिनची एक ब्रांच, मेंदू आणि मज्जासंस्थेचा अभ्यास करणारी वैद्यक शाखा जी आहे त्याच्यासाठी न्यूरोलॉजी हा शब्द वापरला जातो. मग त्याला न्यूरोसायन्स हा पण शब्द आहे, न्यूरोलॉजी सायन्स पण आहे, किंवा नर्वस सिस्टम स्टडी हे त्याच्यासाठी सिनॉनिम असतील. अँटोनिमचा जर आपण विचार केला तर इलिटरसी आहे, इग्नोरन्स आहे, किंवा निग्लेक्ट आहे. हे याचे विरुद्धार्थी शब्द नाही आहेत, पण जर एखादा स्टडी रिलेटेड असेल, म्हणजे एखादा स्टडी आहे त्याच्याबरोबर विरुद्ध काय होईल? मग इलिटरसी आहे, निरक्षरता असेल, किंवा इग्नोरन्स आहे, किंवा मग निग्लेक्ट करणं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल काय? न्यूरोलॉजी हेल्प्स इन ट्रीटिंग ब्रेन डिसऑर्डर्स. मेंदूच्या विकारांच्या उपचारामध्ये न्यूरोलॉजी मदत करते. आणि आपला वॉरियर ऑफिसर हा जो चॅनल आहे याचा अजेंडाच हा आहे की तुम्ही जेव्हा MPSCचा स्टडी करताय किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर फक्त अभ्यासा इतकंच ते मर्यादित न राहता आपलं जे न्यूरोसायन्स आहे ते समजून घेऊन अभ्यास करताना आपल्याला त्याचा कसा वापर करता येईल, आपला मेंदू नेमका कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, आपला मेंदू कुठल्या सिच्युएशनमध्ये काय निर्णय घेतो, कसा वागतो, हे समजून जर आपल्याला घेता आलं तर आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाशी खूप छान पद्धतीने डील करता येतं. सो वॉरियर ऑफिसरवरती जेवढे पण व्हिडिओज मी अपलोड करते, जेवढे पण लेक्चर्स मी घेते, ते जनरली कुठे ना कुठेतरी थोडाफार सायकोलॉजिकल स्टडी किंवा न्यूरोसायन्सचा स्टडी हे करून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. सो डे टू डे लाईफ जगत असताना ॲज अन ॲस्पिरंट म्हणून जी मला लाईफ जगायची आहे या दोन्हीचा बॅलन्स कसा मला करता येईल. ठीक आहे. सो न्यूरोलॉजी लक्षात आलं असेल तुमच्या. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर अब्लेशन. अब्लेशन म्हणजे काय असतं? अँड ऑफरिंग इस्पेशली वन मेड ॲज अन ॲक्ट ऑफ वर्शिप. म्हणजे आपण एखाद्याला अर्पण करतो देवाला वगैरे, आपण प्रसाद अर्पण करतो, फुलं अर्पण करतो. हे जे अर्पण करणं असतं, देवीवरती अर्पण केलेली भेट, देवावरती वगैरे जे आपण अर्पण करतो तर ती जी अर्पण केलेली भेट आहे त्याच्यासाठी अब्लेशन हा शब्द वापरला जातो. जरी हा ओनी सुरू होत असेल तरीसुद्धा त्याचं प्रोनाऊन्सिएशन अनी होतं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ऑफरिंग असेल किंवा सॅक्रिफाईस असेल किंवा ट्रिब्यूट वगैरे हे शब्द तुम्ही ऐकलेले असतील. याचे अँटोनिम काय असतील? रिफ्युजल किंवा रिजेक्शन किंवा विथहोल्डिंग. ठीक आहे. म्हणजे ती गोष्ट द्यायला आपण नकार देतो किंवा आपण ती पकडून ठेवतो या पद्धतीने. ही मेड अन अब्लेशन टू द डेटी. त्याने देवाला अर्पण केले. ठीक आहे. सो एकदा मी ना असंच सर्च करत होते, म्हणजे आपले जे काही देव असतात ना, तर जस्ट क्युरिओसिटीमध्ये मी हे सर्च करत होते की एका देवाचं नाव टाकलं आणि मी विचारलं की हे इमॅजिनरी कॅरेक्टर आहे की हे रिअल आहे. तर मला गुगलने सांगितले की हे दैती आहे म्हणून. ठीक आहे. सो त्याला जे आपण अर्पण करतो दॅट इज अब्लेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे अबनॉक्शियस. अबनॉक्शियस म्हणजे एखादी अशी गोष्ट जी एक्स्ट्रीमली अनप्लीजंट आहे, जी आपल्याला खूप त्रासदायक, इरिटेटिंग वाटते, जी नाही आवडत आहे आपल्याला, ऑफेन्सिव्ह आहे, इरिटेटिंग आहे, अनप्लीजंट आहे, जे कटकट वाटते, त्रासदायक आहे किंवा असह्य झालेली जी गोष्ट आहे त्याच्यासाठी अबनॉक्शियस हा शब्द वापरला जातो. म्हणजेच अनॉईंग आहे, इरिटेटिंग आहे किंवा ऑफेन्सिव्ह आहे. विरुद्धार्थी शब्द काय असतील? प्लीजंट, जे ऐकायला खूप छान वाटतंय, किंवा टॉलरेबल, जे सहन करण्यासारखं आहे, किंवा ॲग्रिएबल, जे आपण मान्य करू शकतो, ज्याच्यासोबत आपण सहमत होऊ शकतो असं आहे. हे त्याचे विरुद्धार्थी झाले. एक्झाम्पल काय? हिज अबनॉक्शियस बिहेवियर अनॉइड एव्हरीवन. म्हणजे त्याचं जे काही कटकटीचं वागणं होतं ते त्याच्यामुळे सगळेच जण त्रस्त झाले. ठीक आहे. अनॉय करणं एखाद्याला म्हणजे त्याला त्रास देणं असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे अबट्रूड.
अपट्रूड. अपट्रूड म्हणजे काय असतं की टू फोर्स वनसेल्फ इन टू अ कन्व्हर्सेशन ऑर सिच्युएशन अनवॉन्टेडली, म्हणजे नको तिथे मध्ये पडणं. म्हणजे आपली इच्छा नसताना पण बऱ्याचदा किंवा समोरच्याची इच्छा नसताना जबरदस्तीने त्या कन्व्हर्सेशनचा पार्ट होणं, जबरदस्तीने तिथे हस्तक्षेप करणं. ठीक आहे, काही भांडणे किंवा काही ठिकाणी आपण बोलणं गरजेचं नसतं, पण आपण जबरदस्तीने तिथे हस्तक्षेप करतो. त्या हस्तक्षेप करण्याला अबट्रूड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अबट्रूड. ठीक आहे. सो याचे सिनोनिम काय आहेत? इंट्रूड किंवा इंटरफेअर किंवा इन्सर्ट. इंटरफेअर करणं, इन्सर्ट करणं म्हणून डोंट इंटरप्ट, त्याच्यानंतर इंटरफेअर करू नकोस. तर हे सगळे शब्द अपट्रूडसाठी आहेत. अँटोनिमस काय आहेत? विड्रॉ, काढून घेणं, अवॉइड करणं म्हणजे टाळणं, किंवा रिस्पेक्ट करणं. आपण समोरच्याचा रिस्पेक्ट करतो म्हणजे आपण मध्ये मध्ये नाक नाही खूपसं. ठीक आहे. सो हे त्याचे अँटोनिम येतील. ही अपट्रूडेड हिज ओपिनियन्स इन द डिस्कशन. ही अपट्रूडेड हिज ओपिनियन्स इन द डिस्कशन. चर्चेत त्याने नको तिथे आपलं मत जे आहे ते लादण्याचा प्रयत्न केला किंवा लादलं थोडक्यात. नेक्स्ट वर्ड आहे ऑफस्प्रिंग. हा खूप सुंदर शब्द मला फार आवडतो. ऑफस्प्रिंग याच्यावरती आत्ता आय थिंक रिसेंटली 22-23ला कुठला तरी एक पेपर झाला, त्याच्यामध्ये ऑफस्प्रिंग हा शब्द आयोगाने वापरलेला आहे. तो ॲक्च्युली ऑफस्प्रिंगचं मिनिंग वगैरे विचारलेलं नव्हतं, बट केअर करण्याबद्दल जो एक शब्द होता ना, तर तिथे तो शब्द, त्या विधानामध्ये हा शब्द आयोगाने वापरलेला आहे. द चिल्ड्रन ऑर यंग वन्स ऑफ अ पर्सन, ॲनिमल ऑर अ प्लांट, म्हणजे माणूस असेल, पक्षी असेल किंवा प्राणी असेल, त्यांची जी अपत्य असतात किंवा त्यांची जी संतती असते, म्हणजे मुलं मुली असतात, त्यांच्यासाठी ऑफस्प्रिंग हा शब्द वापरला जातो. हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपण कोणाचं तरी ऑफस्प्रिंग आहोत. ठीक आहे, असं. सो चिल्ड्रन, इशू इशू म्हणजे इशू असतो पण इथे चालते. ठीक आहे, किंवा प्रोजेन्सी, हे 3 शब्द आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे, चिल्ड्रन, इशू किंवा प्रोजेन्सी. अँटोनिम्स काय असतील मग? ॲन्सेस्टर, हा प्रश्न, हा शब्द आत्ता रिसेंटली विचारून झालेला आहे. पॅरेंट किंवा फोरबियर. ठीक आहे. दे टेक गुड केअर ऑफ देअर ऑफस्प्रिंग, ते आपल्या संततीची चांगली काळजी घेतात. संतती हा शब्द लक्षात ठेवा, ऑफस्प्रिंग. सो इथे ते शब्द आहेत. आय होप तुम्हाला दिसत असतील सगळे शब्द. पहिला होता मकब्र. कब्र, कब्र कशी असते? भीतीदायक, भयानक, मकब्र. दुसरा शब्द होता मेशी. मेशी मेशी म्हणजे जाळीदार जे आहे ते. मग तुम्ही फिश मेशीमध्ये अडकतो, मेशी जाळीमध्ये अडकतो असा. ठीक आहे. त्यानंतर मिनरेट म्हणजे असतो मिनार, 4 मिनारमधला बुरुज, असं लक्षात ठेवायचं आपल्याला. मायर म्हणजे काय? दलदल. त्याच्यासाठीचा एक शब्द मी तुम्हाला विचारलाय, प्रश्न विचारलाय. मॉर्च्युरी म्हणजे प्रेतगृह. त्याच्यानंतर न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूचा किंवा मज्जासंस्थेचा अभ्यास करणारी जी सायन्सची शाखा आहे. अब्लेशन म्हणजे जे आपण देवाला वगैरे अर्पण करतो ते. अबनॉक्शियस म्हणजे जे एक्स्ट्रीमली अनप्लीझंट आहे, त्रासदायक आहे ते. अपट्रूड म्हणजे नको तिथे मध्ये मध्ये नाक खूप असणे थोडक्यात. आणि त्याच्यानंतर आहे ऑफस्प्रिंग म्हणजे असते संतती किंवा अपत्य. याच्यानंतर येतात मराठीचे शब्द. मराठीचे शब्द जर पाहिले तर अनेक कोटीसार म्हणजे जो अति धनवान व्यक्ती आहे, तर ज्याच्याकडे खूप कोटी आहेत असा. अनेक कोटीसार, खूप कोटी असणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरपट्टा देणे म्हणजे काय असतं? आश्वासन देणं किंवा एखाद्या गोष्टीची खात्री देणं. ठीक आहे. त्याच्यानंतर अरण्य पंडित असायला पाहिजे. अरण्य पंडित म्हणजे असतं नको त्या ठिकाणी पांडित्य दाखवणारा व्यक्ती. ठीक आहे. हा फॉन्ट थोडा वेगळा असल्यामुळे ते अनुस्वार जो आहे तो दिसत नाही. अलका नगरी म्हणजे अतिशय समृद्ध अशी नगरी. ठीक आहे, अतिशय समृद्ध नगर. अल्लाची गाय, हा आयोगाने खूप वेळा विचारलाय. अल्लाची गाय म्हणजे असते निरुपद्रवी व्यक्ती, म्हणजे जिच्याकडून कुठल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही अशी व्यक्ती. नेक्स्ट आहे अवकाळी म्हणजे काय? तुम्ही हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. अवकाळी पाऊस आला म्हणजे काय? जो अवेळी येतो, त्याची म्हणजे निश्चित वेळ नाही असा. अस्थिपंजर, मी होते एकेकाळी अस्थिपंजरात. अस्थिपंजर म्हणजे अत्यंत काटकोळी व्यक्ती, शाळेत वगैरे असताना. त्याच्यानंतर खाऊन पिऊन चांगली झाली. त्यानंतर अस्तनीतील निखारा म्हणजे असतो घरवेदी, जो घरात राहून आपल्यातच राहून जो दगाबाजी करतो, जो धोका देतो, तो असतो अस्तनीतील निखारा. अळवावरचे पाणी खूप वेळासाठी राहतं का? नाही, ते काही क्षणासाठी असतं. सो क्षणभंगूर गोष्ट. आणि अक्षरशत्रू म्हणजे तो असतो ज्याला अक्षराची ओळख सुद्धा नाहीये असा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण 10 शब्द पाहिलेले आहेत मराठीचे, 10 शब्द पाहिलेले आहेत इंग्लिशचे. याच्यानंतर येईल पार्ट 11. पण अगेन पार्ट 11 जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या.
हा एकूणच जो काही उपक्रम आपण सुरू केलेला आहे तो तुम्हाला हेल्पफुल वाटतोय का? 10 दिवस झाल्यानंतर हे मला सांगा, म्हणजे पुढे कंटिन्यू करायचं की नाही हे डिसाईड करता येईल. जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपण कंटिन्यू करूया. जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम एवढं सगळं कधी करू आणि खूपच हे होते काय की म्हणजे खूप लोड होतोय किंवा नको आहे हे, तर थांबूयात, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, बट मोस्ट स्टुडंटना याचा फायदा होतो, सो कंटिन्यू करायला काय हरकत नाही. बट लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. ठीक आहे, आणि बाकी पुढचे पार्ट पाहायचे असतील तर व्हॉट युअर सुप्रिया हा यूट्यूब चॅनल जिथे तुम्ही हे व्हिडिओज पाहताय त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.